भागू अजून आली नाही जेवायला? पुरीने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. राजू गेली बोलवायला. अगं हे असंच वागत राहिली तर कसं व्हायचं? एवढं समजवलं तरी पण समजूनच घ्यायला मागं नाही. दादा, तिचं ना खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर. आता थोडी चिडली आहे, पण कालिंदी मॅडम म्हणाले तसं सगळं तिच्याच हातात असणार आहे. मला माहितीये आपली भागू आपल्याला सोडून कुठंच नाही जाणार, आपल्यापाशीच राहणार आहे ती. ए भागू चल, मी का राहू इथे? सांग ना, का राहू इथे? कोण आहे माझं इथे? बोल. भागू, काय लावलंस तू हे सगळं? हे बघ, मला कळतंय तुला आमच्या सगळ्यांचा राग आलाय, पण अगं तू हे समजून का घेत नाही की आम्ही तुला मुद्दाम सांगितलं नाही असं काहीच नाहीये. अगं तुला त्रास होऊ नये, तुला घरात परक वाटू नये म्हणून दादाने घेतलेली काळजी होती का ही सगळी? आमचा काहीच स्वार्थ नव्हता ह्याच्यात, आणि तुझी फसवणूक करण्याचा कोणाचाच हेतू नव्हता. तुला समजून का नाही घेते भागू? मला त्रास होतोय त्याचं काय? एवढे दिवस हे घर माझं म्हणून राहत होते मी इथे, पण आता परक्यासारखं वाटायला लागले. इथली लोक मला आपलीशी वाटणं बंद झाले. माझा विश्वास तुटलाय. बाबा असं काय बोलतेस? राजू ताई, ह्याला सांग मला याच्याशी काहीच नाही बोलायचं. या घरातली कोणीच नव्हते ना? इथे फक्त जेवायला आणि झोपायला येत होते ना? मग सांगा, किती पैसे झाले तुमचे? सगळे पैसे फेडेन मी. बोल, किती पैसे झाले? भागू, अगं बास झालं भागू. आजवर दादाने आपल्यासाठी जे काय केलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का ग? बोलण्यावर जरा तरी ताबा ठेव भागू. नाही ठेवणार ताबा. काय करणार आहात तुम्ही? घरातून बाहेर काढणार आहात? या घरातून बाहेर जायचं की नाही ते मी ठरवेन. आणि तुम्ही जर असंच समजवणार असाल ना तर मी आताच मंदिरात जाऊन राहील. तिकडेच जेवेन, तिकडेच झोपेन. जायचं असेल तर सांगा.